आघाडीत बिघाडी झाल्याने वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लोकसभा निवडणुका लढली। आघाडीशी पटले नसले तरी वंचितने आघाडीतील काही जागांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। वंचितने पाठिंबा दिलेल्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या। मात्र अकोला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसमुळे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे। वंचितने काही जागांवर काँग्रेसला साथ दिली, मात्र अकोल्यात काँग्रेसमुळेच वंचितचा घात झाला आणि भाजपचा फायदा झाला। पाहुयात या निमित्ताने हा स्पेशल रिपोर्ट, काँग्रेसकडून वंचितचा घात आणि भाजपचा फायदा। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील झाली होती। मात्र जागांचा तिढा सुटला नसल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। आघाडीतून बाहेर पडूनही वंचितने काँग्रेसच्या 7 उमेदवारांना पाठिंबा दिला होता। वंचितने बाहेर पडूनही महाविकास आघाडीतील काही जागांना पाठिंबा दिल्याने अकोला लोकसभेची जागा काँग्रेस वंचितसाठी सोडेल अशी आशा होती। मात्र तसे घडले नाही। केवळ काँग्रेसमुळेच प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा हरले आहेत। वंचितला लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही। परिणामी महाविकास आघाडीच्या 8 जागा वंचितमुळे पडल्या आहेत, तर वंचितने पाठिंबा दिलेल्या आघाडीच्या जागा विजयी झाल्या आहेत। वंचितमुळे महाविकास आघाडीचा फायदाही झाला आहे आणि तोटाही झाला आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसला विशाल पाटील यांच्यासह 14 जागांचा फायदा झाला आणि भाजपच्या 18 जागा पडल्या आहेत, तर काँग्रेसमुळे अकोल्याची जागा भाजपला मिळाली आहे। आता लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली आहे। नुकताच महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय सांगितला आहे। त्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षांनी 288 जागांवर तयारी सुरू केली आहे। त्यातच वंचितला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेसवर प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच सपनात म्हणून आरोप केल्याने विधानसभेचे मैदान तापायला सुरुवात झाली आहे। या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे विजयी उमेदवार वंचितने लोकसभेत केलेल्या मदतीचा परतावा विधानसभेत करणार नाहीत हे जवळपास नक्की झाले आहे। बीपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत।